भिवंडीमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. ठाणे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडली असली तरी निवडणुकीची तयारी थांबवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. लोनाड आणि पडघा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कपिल पाटील म्हणाले की युती झाली अथवा नाही, भाजप कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोमाने काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ठाणे जिल्ह्यातील 56 ग्रामपंचायतींची मुदत येत्या 10 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने त्या ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी सातत्याने सक्रिय राहावे, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. तसेच शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक जरी लांबणीवर पडली असली तरी येत्या 10 तारखेला जवळजवळ 56 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे आणि 56 ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार आहे. आणि या अनुषंगाने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या दोन्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते सतर्क राहिले पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना निवडणुकीच्या दृष्टिकोनातल्या त्या समजून घेतल्या पाहिजेत. जिल्हा परिषदची निवडणूक युतीमध्ये लढावी, स्वतंत्र लढावी, कशा पद्धतीने लढावी, ह्या बाबतीतला त्यांचा जो विचार असेल तो विचार त्यांच्याकडनं समजून घेऊ, मग पुढे जिल्हा स्तरावर त्याचा निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातनं आजपासून भिवंडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटवाईज आढावा बैठका सुरू केलेल्या आहेत. निश्चितपणाने कार्यकर्त्यांमध्ये या आढावा बैठकीमुळे चेतना निर्माण होईल, उत्साह निर्माण होईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं तयारीच्या साठी सूचना केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते लागतील आणि ग्रामपंचायतीची तयारी करता करता जिल्हा परिषद पंचायत समितीचीही तयारी होईल.